नमस्कार मित्रांनो, मी आज आहे इकडे आपले अक्षय गडदे म्हणून आहे चौपला या ठिकाणी. आपले दुग्ध व्यावसायिक आणि जवळजवळ 30 ते 40 गाय आहेत त्यांच्या साधारणतः तुम्ही बघू शकता इकडं. आणि महिन्याला साधारणतः चांगल्या प्रकारे टर्नओव्हर करतात. IT सिव्हिल इंजिनियर ना, सिव्हिल इंजिनियर आहे, शेतकरी आहे, पण ह्या व्यवसायात उतरून सक्सेसफुली व्यवसाय करतात. तर पुढच्या 1-2 मिनिटांमध्ये अक्षय साहेब नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर मित्रांनो, हे आपले टुले पशु खाद्य एजन्सीचे क्लायंट पण आहेत. 2-3 वर्ष झालं, 2 वर्ष झालं पहिल्यापासून येतात. तर तुमचा एक्सपिरियन्स काय आहे टुले पशु खाद्य एजन्सी? धंदा कशा पद्धतीने करताय? तुम्हाला कशा पद्धतीने वाटलं? कशी सर्व्हिस वाटली? त्यांची सर्व्हिस चांगली, एकदम एक म्हणजे सर्व्हिस त्यांची चांगली. फायदा झाला का? काय म्हणताय? तुम्ही सांगू शकता, तुमचा एक्सपिरियन्स शेअर करू शकता. त्यांनी पाहिजे ती गोळी आपल्या वासरांसाठी असो, गाईसाठी, दुधाच्या गायीसाठी असो, गाभांसाठी असो, गोळी अवेलेबल करणे किंवा लागेल तेवढा माल, किंवा आपण ज्या गोळीची मागणी केली ती गोळी त्यांनी देणे, किंवा माल आपल्याला कधी कमी न पडून देणे, जेव्हा फुल करेल तेव्हा गाडी लावणे. साधारणतः सर्व्हिस असेल, सर्व्हिस त्यांची छान. तुम्हाला जे अवेलेबिलिटी पावतात सगळ्या प्रकारचे पेंड असतील, काय सरकी असेल, सरकी असेल, सगळ्या पद्धतीच्या खाद्य असेल, मार्गदर्शन असेल, सर्व्हिस तुम्हाला काय म्हणा, सर्व्हिस कशी मिळते? सर्व्हिस एकदम उत्तम आहे. सर्व्हिस पण मिळते तुम्हाला एकदम ओके. तर मित्रांनो, मी दत्ता टुले पशु खाद्य एजन्सी मधून आपले जे मित्र आहेत, दुग्ध व्यावसायिक मित्र अक्षय गडदे साहेब. साधारणतः तुम्ही बघता इकडं गोठा बघू शकता, चांगल्या पद्धतीने ओपन गोठा केलेला आहे. आय थिंक मला वाटतं किती काय साधारणतः सध्या? बारीक मोठी 47-48. 47. किती लिटर दूध आहे रोजचं? आता रोजचं 280-290 लिटर. साधारणतः 300 लिटर रोजचं दूध आहे मित्रांनो. आणि तुम्हाला चांगला धंदा करायचा असेल, तुम्हाला काय वाटतं, चांगला धंदा करायचा असेल, दूध चांगलं मेंटेन करायचं असेल तर काय करायला पाहिजे तुम्ही? सुरुवात म्हणजे पहिल्यापासून 1-2 गायी, ती बी कमी टक्केवारीतल्या गायी घेऊ. त्या सुरुवात करताना त्या गायी गाभण नसल्या पाहिजेत. त्या बोलत आपण. हा, कमी किमतीत गायी घेऊन त्यांना गाभण ठेवून, किंवा त्यांना एखादी एक गाय दुधावा असून, किंवा एक गाय खाटी, किंवा त्याच्या मागे 1-2 वासरे, असंच धंदा चालू करावा. आणि तुम्हाला किती वाटतं, आपण हे म्हणतो जे न्यूट्रिशन म्हणतो, आपण पशुखाद्य म्हणतो, किंवा याचं मार्गदर्शन, याची क्वालिटी बिलिटी किती इम्पॉर्टंट आहे तुम्हाला वाटतं? कसं मेंटेन करायला पाहिजे? हे सगळ्यात महत्वाचं दुधधंद्यात पशुखाद्याचे. कारण मका आपण परत नेपेर, हुंडी, ऊस हे घालतो, हा फक्त त्यांचा पोटाचा आहार आहे. पण हे आपण जे देतो, म्हणजे गोळी, हिरा असो, किंवा हे समृद्धीची असो, किंवा तुम्ही दुग्धधारा नेचरची असो, कुठलीही गोळी पण नसेल, तुमचं योग्य पद्धतीने द्यायला पाहिजे. एक हे दिलेला असतो, एक म्हणजे एक एअर असतो 23% प्रोटीन किंवा 22%. गोष्टी स्वतः बऱ्याच भरपूर त्या समस्येवर काम करतात. म्हणजे न्यूट्रिशन पाहिजे, प्रॉपरली द्यायला पाहिजे, आणि चांगलं ठिकाण मिळायला पाहिजे. तुम्हाला वाटतंय का गायचं वजन 500 किलो आणि आपण तिला आहार देतोय 20 किलो, त्या कम से कम त्या गायला 30 किलो तरी आहार गेलाच पाहिजे. पण त्या गोळीच्या ह्याच्यानुसार किंवा त्या गायच्या वजनानुसार, गोळी म्हणजे ते गायला आपण गाय देते 20 लिटर दूध, गायला गोळी घालतोय 2 किलो, त्याने ते जमत नाही. गायचं काय होतं, गाय दूध देते 15 दिवस 20 दिवस, पण त्या काही कालावधीनंतर गायचं दूध अचानक कमी होतं. दूध कमी झाल्यानंतर गायचं काय होतं, कॅल्शियम लेवल खाली येते. आणि मग ज्यावेळेस गाय मास करत नाही त्यावेळेस आपल्याला समजायला लागते की अरे आपल्या मुखाची कमी पडली. बरोबर. अक्षय साहेब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारतो. साधारणतः आपण तो व्हिडिओ भरपूर सिरीज चालू केली शेतकऱ्यांसाठी, आपण काय मिस्टेक करा, आपण ते बोलणारच आहोत. तुम्हाला काय वाटतं, जे आपले टुले पशु खाद्य केडगाव चौपला ठिकाणी आहे, जर कुठलाही शेतकरी असू द्या, दुग्ध व्यवसायिक असू द्या, त्यांनी व्हिजिट करायला पाहिजे का? रेट म्हणजे सर्व्हिस असेल, क्वालिटी असेल, म्हणजे असिस्टंट असेल, मार्गदर्शन असेल, रेट असेल, तुमचं काय याच्यावरती काय म्हणणं आहे? नाही, एकदम तुम्हाला जर पाहिजे ती गोष्ट भेटत असेल, गोळी ही जर तुम्हाला जर लांब कुठं जावं असेल, जर जवळ आपल्या चौकाचे मेन चौकात भरपूर गोटे शेजारी पाजारी आहेत, जर तुम्हाला पाहिजे तर माल किंवा कमी रेट मध्ये तुम्हाला जर ते हे करू देत असेल सर्व्हिस, आणि एकदम महत्वाचं म्हणजे सर्व्हिस चांगली आहे तुम्हाला, मटेरियल. मित्रांनो, तर तुम्ही शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर आतापर्यंत टुले पशु खाद्य एजन्सीला व्हिजिट केली नसेल तर तुम्ही आजच व्हिजिट करू शकता. त्याचबरोबर आम्ही अपकमिंग आपण आता शेतकऱ्यांसाठी, व्यावसायिकांसाठी आपण ट्रेनिंग पण चालू केलेली आहेत की दूध कसं वाढवायचं. त्याचबरोबर डॉक्टरची व्हिजिट असेल किंवा बऱ्याच गोष्टी आपण चालू केलेल्या आहेत. तर अक्षय साहेब नमस्कार. तर भेटूया. धन्यवाद फॉर युअर क्वालिटी टाइम. मित्रांनो, तो वरवण रोडला आपलं चौपला ठिकाणी आहे. लांब असेल तुमचं डिलिव्हरी आपल्याकडे आहे, क्वालिटी आहे आपल्याकडं, आणि बऱ्यापैकी आता आपण असं गोट्याचं मार्गदर्शन पण करतोय. बऱ्याच लोकांच्या इंटरव्ह्यूवर घेणारे आपण, गायांचं पालन कसं करायचं, त्यांचं खाद्य कसं द्यायचं. तर तुम्ही आज संपर्क करा टुले पशु खाद्य एजन्सीमध्ये आणि तुमची जर्नी करा. धन्यवाद.